नमस्कार. पत्रकारितेच्या अगदी आरंभाला म्हणजे माझ्या पत्रकारितेच्या अगदी आरंभाला 1995-96 साली जेव्हा बातम्या लिहायचो तेव्हा आमचे संपादक काही गोष्टी आवर्जून सांगायचे. त्यावेळेला माझे संपादक विवेक घळसासी आणि कार्यकारी संपादक म्हणून अरविंद जोशी काम करत होते. भाषेची बोंबच होती. आम्ही काही सारस्वताच्या पोटी जन्म घेतलेला नव्हता. एका कुणब्याच्या पोटी जन्म घेतल्यामुळं, शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतल्यामुळं आमची भाषा ही ग्राम्य स्वरूपाची आणि गावात जशी वापरली जाते तशा स्वरूपाची. परंतु बातमीत कमीत कमी दोष असावेत यासाठी आम्हाला काही सूचना दिल्या जायच्या आणि त्या सूचना अशा होत्या की जेव्हा आम्ही बातमी पाठवायचो अमक्याचे दुःखद निधन, तेव्हा संपादक सांगायचे, अरे निधन दुःखदच असतं, दुःखद निधन हा वेगळा शब्द वापरायचा कशासाठी? अमुक माणसाच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालं तर शुभ हस्ते हा शब्द नको, नुसतं हस्ते उद्घाटन झालं असं करा. उद्घाटन करणाऱ्याचे हात शुभ असतात आणि बाकीच्यांचे हात का अशुभ असतात का, असा प्रश्न ते विचारायचे आणि आपसुकच बातमीत दुरुस्ती होऊन जायची. पुन्हा कधी दुःखद निधन असा शब्द आला नाही, कारण निधन दुःखद असतं हे मनावर कायम बिंबवल्या गेलेलं होतं. खरंच निधन दुःखद असतं का? काही प्रतिक्रिया बघितल्या की निधन दुःखद असतं का असा प्रश्न पडायला लागतो. दुष्टांचं, वाईटांचं निधन झाल्यावर, समाज विघातक घटकाचं निधन झाल्यावरती आनंद वाटणं स्वाभाविक आहे. पण तुमच्या आमच्यात वावरलेल्या, तुमच्या आमच्यात राहिलेल्या माणसाचं निधन झाल्यावर अनेकांना उकळी फुटावी, आनंदाची उकळी फुटावी, त्यांना प्रेमाचं भरतं यावं, हास्याचे फवारे उडावेत, अशा स्वरूपाच्या वृत्तींना काय म्हणायचं? ही वृत्ती नसतेच मुळी, ही विकृती असते आणि अशी विकृती पावला पावलावर आपल्याला दिसायला लागते. आपल्या त्याच्याशी पटत नाही, आपल्या त्याच्याशी वैचारिक मतभेद आहे, अशा माणसाच्या मृत्यूवर आनंद साजरा करणारी ही गिधाडं पावला पावलावर आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आहेत, याचं दुःख वाटतं. बरं, यांची भावना इतकी नाजूक असते की या लोकांना आपण कोणाच्याही मृत्यूवर हसलं, आनंद व्यक्त केला तर काहीच वाटत नाही. पण यांना जे सन्माननीय आहेत, यांच्या मनात ज्यांच्याविषयी आदर आहे, त्यांच्याविषयी एखादा शब्द जरी बोलला गेला तर मग मात्र यांची पार सटकून जाते आणि हे संतापाच्या भरात जाळपोळ, फोडतोड, मारामारी करायला मागे पुढे पाहत नाही. रोहित सरदाना, एक पत्रकार, कोरोनाच्या महामारीमध्ये या पत्रकाराचा हे बळी गेला. आजतकवर काम करणारा, उजव्या विचाराचा, आपलं मत स्पष्टपणे मांडणारा, ओघवत्या भाषेत मांडणारा एक पत्रकार मृत्युमुखी होतो. ठीक आहे, तुम्हाला वाईट वाटलं नसेल, पण त्यावरचा आनंद व्यक्त करण्याची ही घाणेरडी वृत्ती येते कुठून हा प्रश्न पडतो. एका वेब पोर्टलनं ही बातमी दिली, ती बातमीही तुम्ही बघता आहात आणि त्याखाली किती लोकांनी हास्याच्या प्रतिक्रिया दिल्यात तेही तुम्ही बघता आहात. यातली सगळी नावं आणि आडनावं तपासली तर सगळ्या गोष्टी लक्षात येतील. कसली गंगा जमुना तहजीब घेऊन बसलोत आपण. रोहित सरदाना रोहित आहे म्हणून त्याचा मृत्यू झाल्यावर आनंद व्यक्त करणारी ही मंडळी स्वतःला मुसल्लम ए इमान, तो मुसलमान असं वाटावं या मानसिकतेची तरी आहेत का, या अधिकाराची तरी आहेत का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कधी कधी असं बोललं की तुम्ही थेट जातीवर, तुम्ही थेट धर्मावर बोलता, अशा प्रतिक्रिया देखील मिळतील. पण रोहित सरदानाच्या मृत्यूनंतर ज्या ज्या माणसांना हास्य आलंय, हास्याचे फवारे फुटलेत, त्या सगळ्याची, अशा शेकडो माणसांची यादी तुम्ही बघता आहात, ज्यात तुम्हाला दिसेल की या प्रत्येकाने आनंद व्यक्त केलाय. काहींना तर लवचं चिन्ह टाकावं वाटलंय, इतके ते रोहितचे विरोधक आहेत. बाकी या सामान्य माणसांचा सोडा. अनेकांना जे स्वतःला पत्रकार म्हणून घेतात त्यांना देखील रोहित पत्रकार म्हणून मेल्याचं दुःख वाटत नाहीये, तर एक व्यक्ती मेल्याचं दुःख वाटतंय. अशा स्वरूपाची भावना ही मंडळी आपल्या फेसबुकवर, ट्विटरवर व्यक्त करताय. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका पत्रकाराच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आणि त्याच्या खाली रोहित सरदानाच्या मृत्यूवर आनंदोत्सव साजरा करणारी अशी कितीतरी माणसं आपल्याला सापडली. का हो, रोहित तुमच्या एका सहवेदनेचा सुद्धा अधिकारी नाही आहे? की तुम्हाला असं वाटत पण नाही की एका माणसाचा मृत्यू झालाय, त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय, तोही एक पत्रकार होता,
आणि त्याचा मृत्यू झाला, याविषयी तुमच्या मनात खंत ना खेद उलटा आनंद? अशीच भूमिका जर एखाद्या रोहीच्या विचाराशी मान्यता असणाऱ्या, साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीनी अशीच भूमिका, देव न करो असं कुणासोबत हो, पण तुमच्या श्रद्धा, निष्ठा, प्रेम असलेल्या व्यक्तीसोबत असं काही कोरोनाच्या महामारीत घडलं आणि त्यावर स्माइली जरी टाकली तरी तुमच्या भावना किती भडकतील? मग रोहितची विचारधारा, रोहितचे प्रेम करणारे मंडळी, रोहितची मित्रमंडळी, यातल्या व्यक्तींना त्याविषयी राग येईल की नाही? बरं, एकट्या रोहितवर तुम्ही असं थांबत नाही आहात, तुम्ही कित्येकांच्या मृत्यूची कामना करता. एखाद्याचं थोडं जरी वाईट झालं तरी तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. एकीकडं तो तुमचा शर्जील इमामी येतो आणि तो पुण्यात काहीतरी बोलून जातो आणि तो व्यक्ती सुद्धा अक्षरशः विषारी फुटकार रोहितच्या मृत्यूनंतर टाकतो आणि त्यातही तुम्ही आनंद साजरा करता. रोहित मेलाय, या जगातून निघून गेलाय, त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय, त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि तुम्हाला इकडे तो मेला हे बरं झालं असं वाटायला लागतं. अहो, गल्लीतली पोरं सोरं सुद्धा जे स्वतःला पत्रकार म्हणून घेतात, अशी पोरं सुद्धा याबाबत लेख पाडून माफ करा, ही भूमिका मी एक सामान्य भारतीय म्हणून घेतोय, अशा स्वरूपाची मुक्ताफळं उधळतायत आणि रोहितच्या मृत्यूवर आनंद साजरा करतायत. या मानसिक विकृतीला आता नुसतं उघडं पाडून जमणार नाही आहे. शर्जीलच्याच भाषेत सांगतो, ही विकृती आता ठेचावी लागेल, या स्थितीला आलेली आहे. केवळ आणि केवळ इथेच तुम्ही थांबलात, रोहित सरदानाच्या विषयावर थांबलात असं नाही. यापूर्वीही जेव्हा दाभाडकरांचा मृत्यू झाला आणि दाभाडकरांच्या त्यागाला संघ स्वयंसेवक अशी उपाधी लागली, तेव्हा दाभाडकरांच्या मृत्यूवरती काय काय स्वरूपाच्या टिप्पण्या झाल्यात हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे. फक्त तो समाज लवकर व्यक्त होत नाही, तो आपली भावना तीव्रतेनं व्यक्त करत नाही, म्हणून आपलं भागून जाईल अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त करत असाल तर या देशातल्या बहुसंख्य वर्गाला तुम्ही नाराज करत आहात. अनेकांनी बहुसंख्य हा समाज वापरल्यावर सुद्धा यावर आक्षेप व्यक्त करतील, पण हो, हिंदू समाज या देशातला बहुसंख्य समाज आहे आणि तुम्ही त्याला नाराज करत आहात. तुम्ही त्याच्यावरती ओरखाडे ओढत आहात. सहिष्णुतेच्या नावाखाली तो गप्प आहे, तो आपली भूमिका घेत नाही, याचा अर्थ त्याला भूमिकाच नाही, त्याला मत नाही. तुम्ही उठावं, रामावर बोलावं, शिव्या द्याव्या. तुम्ही उठावं, कृष्णाला बोलावं, शिव्या द्याव्या. तुम्ही उठावं, परशुरामाला बोलावं, शिव्या द्याव्या. तुम्ही हिंदू देवदेवतांची विटंबना करावी. तुम्ही हिंदू लोकांच्या मृत्यूवरती नको त्या कमेंट कराव्या. त्यांच्या मृत्यूच्या दुःखावरती आनंदाचा उत्सव साजरा करावा आणि या लोकांनी शांत बसावं. याचा अर्थ तुम्हाला सगळं मुक्तपणे करण्याचा परवाना मिळालेला आहे असं होत नाही. किमान पक्षी भावनांचा तरी विचार करा. ही अभिव्यक्ती करत असताना, या स्वरूपातल्या आपल्या भावना व्यक्त करत असताना लोकांना काय वाटतंय याचा तरी विचार करा आणि सावध व्हा. मी सांगतोय, खरंच सावध व्हा. कारण ही छछोरबाजी जितके लोक करत असतात त्याच्यापेक्षा कितीतरी लोक शांतपणे या सगळ्या गोष्टी बघत असतात. त्यांच्या लक्षात येत नाही असं अजिबात नाही. ते शांतपणे बघत असतात आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते व्यक्त होत असतात किंवा आपली कृती करत असतात. आपण याकडं लक्षच देणार नसू किंवा या भावनांचा विचार करणार नसाल तर सावध व्हा. आता संघर्षाची वेळ येईल आणि हा संघर्ष या देशाला परवडणारा नाही. या देशातल्या जनतेला परवडणार नाही, सामान्य माणसाला परवडणार नाही. मुळात कोरोनाची ही वेळ अत्यंत शांतपणे, संयमानं आणि एकमेकात मिसळून हाताळण्याची आहे. कोणाच्या मृत्यूवर तुम्हाला आनंद वाटत असेल तर यापेक्षा कपाळकरंटा दुसरा कोणी नाही असंच म्हणावं लागेल. दुर्दैवानी या भावनांना खतपाणी घालणारी,
काही स्वतः शिकलेलं आहे असं सांगणारी मंडळी या देशामध्ये आहेत. हेच दुखणं आमच्या देशाचं आहे. विनंती एवढीच आहे की तुमच्या मनातला राग द्वेष या निमित्तानं उघडा पडतोय. लोक मला म्हणतील, कुलकर्णी या निमित्तानं तुमचा खरा चेहरा उघड झाला, एक्सपोज्ड. अहो कसलं एक्सपोज्ड? एक्सपोज ते होत असतं जे झाकून ठेवलेलं असतं. मी विचारानं उजवा आहे हे या चॅनलच्या आरंभापासून सांगतो आहे. मी माझी विचारधारा मांडण्यासाठी माझं स्वतःचं काही समविचारी मित्रांना एकत्र सुरू केलेलं चॅनल आहे. त्यामुळे मला एक्सपोज झालं वगैरे काही म्हणायची गरज नाही आहे. मी एक्सपोज होत नाही आहे. मी उलट माझ्या भूमिकांना अधिक स्पष्टपणे मांडतोय. त्या माझ्या भूमिका आहेत, त्या कधीच लपवून ठेवलेल्या नाही आहेत. त्यामुळं असं एक्सपोज होताय तुम्ही या सगळ्या गोष्टी करून एका विशिष्ट धर्माचा, विशिष्ट जातीचा, विशिष्ट व्यक्तींचा विरोध करणारी मंडळी एक्सपोज होत असतात. जे स्वतःला सर्व धर्म अनुयायी म्हणून घेतात, सहिष्णू म्हणून घेतात, ती माणसं एक्सपोज होत असतात. सर्जनाच्या मृत्यूनंतर ही सगळी माणसं आता एक्सपोज होऊ लागली आहेत, उघड पडू लागली आहेत. यांचा अजेंडा आता स्पष्टपणे समोर येऊ लागला आहे. माझी लोकांना विनंती एवढीच आहे की ही जी कोणी माणसं अशा स्वरूपाचा, सहिष्णुतेचा, सर्वधर्म समभावाचा बुरखा पांघरून अशा स्वरूपाची कृती करत असतील त्यांना वेळीच उघड करून आता ठेचणं आवश्यक आहे, थांबवणं आवश्यक आहे. हे ज्या दिवशी आपण करायला सुरू करू, प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करू, त्या दिवशी यांचा आवाज क्षीण होईल. अन्यथा परिस्थिती अजून भयंकर झालेली असेल. नमस्कार.